स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व अनुदानित शैक्षणिक संस्थांना इयत्ता 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपला विद्यार्थी बसवणं हे सक्तीचं बंधनकारक करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 28 जानेवारी 2026ला एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी जारी केलेली आहे आणि या सूचनेच्या संदर्भात डिटेल्स शिक्षकांसाठी शाळांसाठी काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती पाळणं खरंच शाळांना बंधनकारक आहे का, आणि जर ह्या गोष्टी आपण पाळल्या नाही तर शिक्षिका आणि शिक्षक यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचे रिमार्क नोंदवले जातील यासंबंधी सुद्धा परीक्षा परिषदेने काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते। महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्रांचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर सहर्ष असं स्वागत करतो। मित्रांनो, 4थी आणि 7वीला स्कॉलरशिप आली। या अगोदर 23 मार्च 2016च्या शासन निर्णयानुसार इयत्ता 5वी आणि 8वीला स्कॉलरशिपची परीक्षा 2017 ते 2025 आणि 26ला होणारी शेवटची अशी 5वी आणि 8वीला स्कॉलरशिपची परीक्षा शासनाने घेतली। पण आता 4थी आणि 7वीला शिफ्ट झाली। पण शिफ्ट झाली, खरंच हा बदल शिक्षकांनी स्वीकारलाय का? हा झालेला बदल संस्थांना मान्य आहे का? हा झालेला बदल विद्यार्थी आणि शिक्षकांना मान्य आहे का? तर या पत्रावरून आपल्याला कळेल की खरंच हा मान्य झालाय का, किंवा याची अंमलबजावणी आपली किती बाकी आहे। या सगळ्या गोष्टींची तुम्हाला या ठिकाणी इत्थंभूत माहिती या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल। तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे की मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल जे आहे ते फक्त इयत्ता 1ली ते 10वी सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचं अपडेट, त्याचं नोटिफिकेशन आणि त्याचं ऑनलाईन मार्गदर्शन या संबंधी माहिती देत असतं। आणि म्हणून आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्या अत्यंत कामाची माहिती आपण पाहणार आहोत। ही अपडेट जी आहे ती आपल्याला पाहायची आहे। पाहूया आपण काय अपडेट दिलेली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र शासन दिनांक 28/1/2026 28 जानेवारी 2026ला शासनाने जारी केलेलं हे पत्र आहे। डॉक्टर नंदकुमार बेडसे, भारतीय प्रशासकीय सेवा अध्यक्ष। विषय आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे 7वी सन 2026 करिता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदन पत्र भरण्याबाबत शाळांची होत असलेली नोंदणी व विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरण्याबाबत हे पत्र आलेलं आहे। पाहूया काय पत्र आहे। बाकी सगळे जे शासन निर्णय ते ऑलरेडी आपण टाइम टू टाइम त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्ही मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आहात, बाकी सगळे व्हिडिओ तुम्ही स्क्रोल करून त्या ठिकाणी पाहू शकता। उपरोक्त विषयानुसार राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने या परीक्षेला अत्यंत मोठा वारसा आहे आणि म्हणून ही परीक्षा स्कॉलरशिपची 1954 1955 पासून या शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेली आहे। विद्यार्थी दशेतच स्पर्धा परीक्षेची पायाभरणी करणारी ही राज्यातील अत्यंत महत्त्वाची परीक्षा असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याने शालेय स्तरावरच या परीक्षेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परीक्षा आहे। जरी ती मध्ये 5वी 8वीला गेली पण आता परत 4थी 7वीला पण 2 वर्गांना शालेय स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये सक्षम करणारी शासकीय स्तरावरची आणि राज्य लेवलची 1 नंबरची परीक्षा आहे। आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेमध्ये प्रवेश घेतात। शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यास अशा महाराष्ट्र राज्यातील गरीब, होतकरू, हुशार आणि प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळत असतं। किती स्कॉलरशिप मिळते? 4थीला जर विद्यार्थी स्कॉलरशिपला आला तर त्याला 5,000 रुपये वार्षिक अशी 3 वर्ष स्कॉलरशिप मिळते। आणि जर 7वीला विद्यार्थी स्कॉलरशिपला आला, पूर्वी 8वीला आला तर त्याला पुढचे 2 वर्ष 7,500 रुपये वार्षिक मिळायचे, म्हणजे 15,000 रुपये मिळायचे। तर आता तेच 4थी आणि 7वीला त्यांनी लागू केलेलं आहे। पहा,
तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील असून तयारी करून घेत असल्याने विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असणाऱ्या भाषा, गणित व इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी कठीण वाचणाऱ्या या विषयामध्ये पुढे तुम्हाला MPSC UPSC सगळीकडे मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या चारही विषयांचं प्रचंड महत्व आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ट होऊन आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. वरील सर्व बाबींचा साकल्याने विचार होऊन 2025-26 पासून घेण्यात येणाऱ्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे 4थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे 7वी सन 2026 साठी जास्तीत जास्त विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवण्यासाठी जिल्हा स्तरावरून प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. याचा अर्थ जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी यासाठी विशेष प्रयत्न करणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद यांच्यासाठी सुद्धा हे पत्र दिलेलं आहे. संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयास अनुसरून संदर्भ क्रमांक 2 नुसार सदर परीक्षेचे वेळापत्रक अधिसूचना ही ऑलरेडी निर्गमित झालेली आहे. त्याच्यावर मी व्हिडिओ सुद्धा फार छान बनवलेला आहे. अधिसूचना म्हणून व्हिडिओ आहे, पाहून घ्या. 30/12लाच ती आलेली आहे, रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून शाळा नोंदणी आणि विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नियमित शुल्कासह आवेदन पत्र भरण्यासाठी तारीख लक्षात ठेवा 2/2/2026 म्हणजे 2 फेब्रुवारी 2026 रेग्युलर आणि मग विलंबाने आपल्याला पुढे वेळ आहे. ही मुदत देण्यात आली आहे. तथापि काय जाणवलंय परीक्षा परिषदेला? तथापि परीक्षा परिषद स्तरावरून सदर परीक्षेसाठी विद्यार्थी सहभाग, आवेदन पत्र नोंदणीबाबतचा आढावा घेतला असता अनेक जिल्ह्यांमध्ये स्थिती उदासीन असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. आता पहिली स्टेप, परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना परीक्षा परिषदेला शासनाला 4थी 7वीचा फॉर्म भरण्याबाबतीत शाळांची उदासीनता दिसून आलेली आहे. हे आपल्याला दिसतंय. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थिती उदासीन असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे. याचा अर्थ आता शासन थोडंसं ॲग्रेसिव्ह झालेलं आहे. परीक्षा परिषदेचे अधिकारी ॲग्रेसिव्ह झाले आहेत की आता शाळांनी कुठल्याही परिस्थितीत 4थी 7वीला मुलं बसवणं स्कॉलरशिपला कंपल्सरी बंधनकारक आहे. आणि म्हणून शिक्षकांच्या बाबतीतही काही ॲक्शन घेऊ शकतात का ते पुढच्या काही ओळींमध्ये त्यांनी दिलेलं आहे. सरलनुसार जिल्ह्यातील नोंद असलेल्या शाळांपैकी अनेक शाळांनी सदर परीक्षेकरता नोंदणी केलेली नाही किंवा विद्यार्थी आवेदन पत्रही भरलेले नाही. याचा अर्थ परीक्षा परिषद दररोज अपडेट घेत आहे की 4थी 7वीचे किती फॉर्म भरले जात आहेत, कोणत्या शाळा भरतायत, कोणत्या संस्था दुर्लक्ष करतायत, कोणत्या शाळांमध्ये 4थी 7वीच्या मुलांना अजिबात याची कल्पना दिली जात नाहीये. याचा अपडेट चालू आहे. च्या शासन निर्णयास अनुसरून शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदन पत्र भरण्याच्या दृष्टीने शाळांचे उद्बोधन झालेले नाही असं लक्षात येत आहे. पाहूया पुढच्या पेजवर काय दिले पहा. आता अत्यंत शेवटचा पॅराग्राफ आणि महत्वाचा पॅराग्राफ मी पाहतोय, तुम्ही अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्या. शासन निर्णय 17/10/2025 यातील मुद्दा क्रमांक 6 आणि 7 ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही पहा. आपले लक्ष वेधण्यात येत आहे की त्यानुसार सदरची शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना म्हणजे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, सगळ्या अनुदानित शाळा, सदर परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळांतील म्हणजे सगळ्या अनुदानित शिक्षकांच्या कार्यांचे मूल्यांकन करण्यात येऊन त्यांची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात गोपनीय अहवालात करण्यात येत असल्याचे नमूद आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षकांचं मूल्यांकन जे आहे की 4थी 7वीला तुमचे विद्यार्थी किती स्कॉलरशिपला गुणवत्ता यादीत आले आणि या विद्यार्थ्यांच्या प्रगतीवरच आपली आपल्या सेवा पुस्तिकेत रिमार्क येणार आहेत. हे या ठिकाणी परीक्षा परिषदेने या पत्रामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून शिक्षकांना सुद्धा आता मी अतिशय हात जोडून विनंती करतो की आपण आता अलर्ट व्हा. आपल्याला ऑलरेडी TET दिलेली आहे आणि TET सोबत आता ही 4थी 7वी आहे. कृपया शासन धोरणाच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी यांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना निर्गमित व्हाव्यात. जिल्हा स्तरावरून शिक्षणाधिकारी साहेब,
मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, सीओ साहेब यांच्या पातळीवरून सर्व जिल्ह्यामध्ये 4थी आणि 7वी स्कॉलरशिपला शाळांनी मुलं बसवणं कंपल्सरी बंधनकारक करण्यात आलंय. बरं, हा जो या ठिकाणी आपलं सहकार्य पाहिजे परीक्षा परिषदेने दिलंय. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेब यांच्या सहीनिशी पत्र निर्गमित झालेलं आहे. कुणासाठी पत्र आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, आयुक्त, महानगरपालिका सर्वांना या ठिकाणी हे पत्र काल प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून आता 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा हिट लिस्टवर आहे. 26 एप्रिल 2026 ला ही परीक्षा आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी आता आपल्याला जंगी तयारी करायची. मग विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आणि आता शाळांना सुद्धा. आणि म्हणून या 4थी 7वीच्या कामासाठी तर आम्ही अगोदरच लागलोय. या महाराष्ट्रामध्ये मागच्या 15 वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी नवोदयमध्ये सिलेक्ट झाले, सैनिक स्कूलला सिलेक्ट झाले, राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्कॉलरशिपला विद्यार्थी आले. आणि आता या 4थी 7वीच्या स्कॉलरशिपसाठी आपण लॉन्च केलेली आहे एकदम जबरदस्त ॲडव्हान्स अशी बॅच, 4थी 7वी स्कॉलरशिपची बॅच, जी आपली लेटेस्ट आत्ता सुरू झालेली बॅच आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी 4ही विषयांचं मार्गदर्शन आपण रेग्युलर करतोय, लाईव्ह मार्गदर्शन करतोय. मराठी सेमी माध्यमासाठी वेगळ्या बॅचेस, इंग्रजी माध्यमासाठी वेगळ्या बॅचेस आणि 4थीच्या मुलांसाठी सेपरेट बॅच आहे. संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये लाईव्ह बॅच. या महाराष्ट्रातली सर्वात जबरदस्त बॅच. अनुभव घ्या, आमच्यासोबत जॉईन व्हा. या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा अपडेटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण आपली कमेंट म्हणजेच आमचं प्रोत्साहन आहे. आणि म्हणून हजारो लाखो विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा. आणि 4थी 7वीच्या ॲडमिशनसाठी आणि ऑनलाईन मार्गदर्शनासाठीची क्लॅरिटी आणि क्वालिटी तुम्ही पाहताय. याच क्लॅरिटी आणि क्वालिटीमध्ये लाईव्ह लेक्चर चालतात. मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. लॅपटॉप आणि कम्प्युटरमध्ये सुद्धा आपल्याला लेक्चर्स पाहता येतात. थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन अपडेटसाठी. बाय.